नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज सोमवार 10 ऑगस्ट. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील आणि काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर कमी आहे. तर मित्रांनो, छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, ओरस, कणकवली, देवगड हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे चांदगडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि मित्रांनो वैभववाडीकडे देखील मध्यम सरींची शक्यता वैभववाडी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर आता या ठिकाणी जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापूर, लांजा हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. मित्रांनो, हे जे काही वातावरण आहे हे सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आपण बघत आहोत. रत्नागिरीच्या दक्षिणेला राजापूर, लांजा, अनुस्करा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये. तसेच रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे. कोयना पाटणकडे जोर थोडा कमी आहे. कोयना नगरमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. मात्र पाटणकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी दाभोल, तसंच दापोली, खेड हलक्या मध्यम सरी, चिपळूणकडे मध्यम स्वरूपाचा आणि महाबळेश्वरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हरिहरेश्वर, मांडणगड, महाड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, मांडणगडकडे जोर थोडा कमी आहे. मानगावकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुरुड, जंजिरा, नागोठाणे, लवासा, पौड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा, पौडकडे जोर कमी आहे. अलिबाग, पेण, खोपोली, लोणावळा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कर्जतकडे मध्यम सरींची शक्यता आहे. तर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर हलक्या सरींची शक्यता. या ठिकाणी जोर कमी आहे. मित्रांनो, आज हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. वसई, विरार, सपाले, वाडा, शहापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये. तसंच पालघर जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता. बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपातच पाऊस पालघर, बोईसर, वेलगाव, तसंच वरुड, पंचमढ आसपासचा जो काही सर्व परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिककडे पेड, वणी, दिंडोरीचा परिसर आहे. सुरगाणापेठचा परिसर, त्र्यंबक, इगतपुरीचा परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. बाकी भागकडे जर बघितलं नाशिककडे तर नाशिकच्या बाकी भागकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. वातावरण कोरडे बऱ्याच भागामध्ये राहील. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता तशी कमीच आहे. हा जो काही परिसर आहे मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, देवळा, नामपूर या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. आज दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण राहील. ऊन सावलीचा खेळ. काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. निफाड, येवला, सिन्नर पावसाची शक्यता कमीच आहे. अहिल्यानगरमध्ये वातावरण बऱ्याच भागामध्ये कोरडे राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मित्रांनो या ठिकाणी. आणि आसपासच्या परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये पुढील 24 तासामध्ये जोर थोडा वाढताना बघायला मिळतोय मित्रांनो. आज मात्र पावसाची शक्यता कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अहिल्यानगरमध्ये. पुणे जिल्ह्याकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. साताराच्या पश्चिमेला पाऊस राहील. तर पूर्व भागकडे जोर कमी आहे. सोलापूरकडे मात्र ढगाळ वातावरण जास्त आहे. ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरकडे जोर कमीच आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. छत्रपती संभाजीनगर पावसाची शक्यता फार काय नाही. वातावरण कोरडेच आहे. छत्रपती संभाजीनगर झालं, जालना झालं, वातावरण कोरडे आहे. वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. बीडकडे हलक्या सरींची शक्यता. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी. बऱ्याच भागामध्ये ऊन सावलीचा खेळ आहे. धाराशिव, लातूर हलक्या सरींची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पाऊस धाराशिवकडे आणि लातूरकडे बघायला मिळू शकतोय. काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. जोर कमी आहे. धाराशिव, लातूरकडे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. परभणी, नांदेड, वागळा या परभणी, नांदेडमध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. देगलूरकडे हलक्या स्वरूपात. निर्मल सागर या ठिकाणी देखील श्रीरामसागर, निर्मल या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, इकडे हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच आहे. औंढा, नागनाथ, हिंगोली, सेनगाव पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये. आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे.
विदर्भामध्ये नागपूरमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आहे, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. गोंदियाकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. गडचिरोलीच्या उत्तर भागाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. मात्र दक्षिणेला वातावरण कोरडे राहील. आज दिवसभरामध्ये गडचिरोलीकडे पावसाचा जोर कमीच आहे. चंद्रपूरकडे वातावरण कोरडे राहील. बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. शक्यता कमी आहे. यवतमाळ वर्धाकडे पावसाची शक्यता कमीच आहे. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अमरावतीच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात. अकोलाच्या देखील उत्तर भागाकडे काही ठिकाणी अकोट तेलारा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात अकोट तेलारा जळगाव जामोद तसेच इकडे अंजनगाव अचलपूर अमरावती आणि अकोलाचा उत्तर भाग या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. वाशिमकडे पावसाची शक्यता कमीच आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात. शक्यता कमी आहे. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. तर मित्रांनो बुलढाणामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे. मात्र बुलढाणाच्या उत्तर भागाकडे मोठाला नांदुरा मलकापूर बोदवड या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे. मात्र शिरपूर सिंदखेडाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. नंदुरबारकडे मात्र पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. नंदुरबारमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कणी नावपूर विसरवाडीकडे बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो एकंदरीत जर बघितला आजचा पाऊस तर आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. दक्षिण महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उंचावलीचं खेळ वातावरण कोरडे राहील आणि मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे. विदर्भात देखील आज पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. उंचावलीचा खेळ काही ठिकाणी राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकते. शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच भागामध्ये मात्र हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल. किनारपट्टीला फक्त पावसाची शक्यता आहे आणि खानदेशात उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.